निवडणूक संपायला अवघी काही मिनिटं बाकी असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये राडा पाहायला मिळाला। हे दोन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांविरुद्ध भिडले आणि अगदी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा हा राडा पोहोचलेला होता। या संदर्भात बोलायला आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रचार प्रमुख रुपेश राऊत। मला सांगा, हा या एकूणच राड्याकडे आपण कशा पद्धतीने पाहताय? नाही, खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गातलं शांत शहर, सुशिक्षित शहर म्हणून ओळखलं जातं आणि या शहरामध्ये राडा संस्कृती ही कधीच थारा दिलेला नाही। परंतु आज या ठिकाणी राडा जो होतोय त्याला सर्वस्वी जबाबदार इथले स्थानिक आमदार केसरकर आहेत। कारण केसरकरांनी यापूर्वी या जनतेसमोर जाताना, इथल्या मतदारांसमोर जाताना नेहमी शांततेची मार्ग अवलंबला, परंतु आणि जनतेनेही त्यांना साथ दिली। परंतु हेच केसरकर ज्यावेळी राणेंसोबत गेले, भाजपसोबत गेले, त्याचवेळी खऱ्या अर्थानं हे अशांततेच्या दिशेने मार्गाने वाटचाल करतात हे सिद्ध होत होतं आणि त्याची आज प्रतीची इथल्या सर्वसामान्य जनतेला आली। कारण मी वेळोवेळी बोंब मारत होतो, आम्ही सांगत होतो जनतेला की केसरकरांचा स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी वाटचाल आहे, स्वतःची राजकीय स्वार्थ म्हणजे पूर्वी त्यांनी राणेंच्या विरुद्ध आपली राजकीय कारकिर्दी उंचवण्यासाठी राणेंच्या राड्याविरुद्ध आंदोलनं केली, मोर्चा काढले आणि तेच केसरकर आमदार झाले, मंत्री झाले। परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वार्थाच्या राजकारणासाठी ते राणेंना मिठी मारतात आणि आज खरं तर इथं बघितलं तर या ठिकाणी भाजपचे मूळ कार्यकर्ते कोणी नाहीत, तर दोन्ही कार्यकर्ते हे राणे समर्थक आहेत। त्याच्यामुळे इथे राणे समर्थकांची जी संस्कृती आहे, राडा संस्कृती आहे, तीच इथे दिसून आली आणि अशीच संस्कृती म्हणजे राणे समर्थकांची आहे। त्याच्यामुळे वेळोवेळी इथे राडे होत राहतील। परंतु इथली आमची जनता जी आहे सावंतवाडी, ती खूप हुशार आहे, म्हणजे सुशिक्षित आहे आणि येणाऱ्या काळात ही जनता खऱ्या अर्थानं ह्या राडे संस्कृतीला ठेचून काढेल। नक्कीच तुम्ही म्हणता याला दीपक केसरकर जबाबदार आहेत। दीपक केसरकरांचा नेमका काय रोल होता असं आपल्याला वाटतं? नाही, दीपक केसरकरांचं सांगितलंच असं, स्वतःच्या राजकीय कारकिर्दी म्हणजे स्वार्थासाठी त्यांनी वेळोवेळी राणेंच्या विरुद्ध राडा संस्कृतीवर लढा दिला आणि आज तेच म्हणजे त्या संस्कृतीला विसरत त्यांना मिठी मारतायत। म्हणजे स्वतःचं राजकारण जपण्यासाठी, स्वतःचा राजकीय स्वार्थ बघण्यासाठी त्यांनी कोणालाही मिठी मारू शकतात आणि त्या पद्धतीत त्यांनी मिठी मारली म्हणजे राडा संस्कृतीला मिठी मारल्यासारखं आहे। त्याच्यामुळे हे आज सावंतवाडीमध्ये पोचलेले राडा संस्कृती। परंतु इथली जनता जी म्हटलं तसं, इथली जनता ही सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे आणि शांत शहर म्हणून ठेवणारी इथली जनता ही नेहमी अशा अशांतता प्रवृत्तीला बळी पडणार नाही, तर त्याला ठेचून काढणारी जनता आहे। विशाल परब आणि संजू परब यांचा हा वाद आहे, एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे हे लोक। काय वाटतं नेमकं काय राजकारण आहे? हे खरं तर नोटंकीबाजांचं राजकारण आहे। हे दोन्ही नेते खऱ्या अर्थानं राणेंचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात या सिंधुदुर्गामध्ये आणि वेळोवेळी ह्यांनी स्वार्थाचं राजकारण जपण्यासाठी मैत्री असेल, दोस्ती असेल, अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहे, सगळं केलेलं आहे। परंतु आज मात्र दोघेजण एकमेकासमोर ठाकलेले आहेत कारण एकमेकाच्या विरोधात खरं अर्थ तर भाजप आणि शिंदेसेना, परंतु ही सगळी नोटंकी आहे। हे उद्या सकाळी भविष्यातसुद्धा जेव्हा यांचं राजकारण स्वार्थ म्हणजे उभं ठाकेल, एकमेकाला जवळ येणार तेव्हा ते एकमेकाला मिठी मारतील, तेव्हा हे कुठचेही नाही, हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी नोटंकी करतायत। अगदी शेवटचा प्रश्न, या सावंतवाडीमध्ये भरपूर पैशाचं वाटप झालं, अगदी 25-25 हजार रुपये मताला दिले गेले। उद्धव ठाकरे गटाकडून असे काही पैसे वाटप झाले का आणि निवडणुकीचा निकाल काय असेल, काय सांगा? हे बघा, या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेकडून मोठ्या प्रमाणात पैसा वाटप झाला हे तर सिद्ध झालेलं आहे। कारण त्यांचे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी तर बॅगा पकडून दिलेल्या आहेत, दीपक केसरकर बोंब मारतात। भाजपचं तर सिद्ध झालं म्हणजे, परंतु शिंदेने सुद्धा वाटले, याचे पुरावे मात्र आमच्याकडे आहेत। एक गोष्ट ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे की आमच्या मात्र उमेदवार आम्ही देताना पूर्णतः जनतेची सेवा करणार, जनतेशी प्रामाणिकपणा जपणारे आणि अहोरात्र जनतेच्या अडीअडचणीला धावणारे उमेदवार दिले होते। त्यामुळे चांगले उमेदवार दिल्यामुळे आमचा विजय हा नक्की आहे। नक्कीच। मला अगदी शेवटी सांगा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनशक्तीचा कौल मिळेल की धनशक्तीचा? सिंधुदुर्गातली जनता ही खऱ्या अर्थानं प्रामाणिक जनता आणि सुशिक्षित जनता म्हणून ओळखली जाते। त्यामुळे मला खात्री आहे ती धनशक्तीला बळी न पडता जनशक्तीचा विजय करेल, मला खात्री आहे। अगदी निकाल लागल्यानंतर जवळजवळ 18 दिवसांनी मतमोजणी होणार आहे। निलेश राणे यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, नक्कीच याच्यावर शंका व्यक्त करण्यासारखी आहे, परंतु आम्ही आता लोकशाहीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि 21 तारीखला काय रिझल्ट येतो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। नक्कीच। रुपेश राऊत म्हणतात की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला विजय हा जनशक्तीचा विजय आहे, आपल्याला पाहायला लागेल अगदी निकाल काय लागतो। कॅमेरामन अजय कुडाळकरसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.